नवी मुंबई महाराष्ट्रातील विकसित आणि समृद्ध शहर, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक वसा लाभलेलं अशा या सर्वांगीण विकासबहुल भागात निरुळ गावात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एक मुलगा जन्म घेतो, म्हणजेच देवनाथ कृष्णा म्हात्रे। कभी अंबर से सूर्य बिछड़ता है, क्या कभी बिन बाती दीपक जलता है। 4 भावंडे, आई, वडील, काका, चुलत भाऊ, चुलत बहिणी या सर्व मोठ्या कुटुंबाच्या गोतावळ्यात शिक्षण घेता घेता देवा कामही करत होता। मात्र सिडको, नवी मुंबई महापालिका, MIDC या तिघांचे बस्तान असलेल्या नवी मुंबईत बेरोजगारी, शैक्षणिक समस्या, युवकांसाठी मैदानी व क्रीडा संकुलाचा अभाव यातूनच देवाच्या नेतृत्वाखाली एकविरा कला क्रीडा संघटनेने जन्म घेतला। दहीहंडी पथकाची उत्कृष्ट बांधणी करण्यासोबत देवाने होतकरू खेळाडूंसाठी बांचोली मैदानात कबड्डीचे प्रशिक्षण सुरू केले। टिंगल टवाळ्या करणारी व वाम मार्गाला लागणारी तरुणाई रोज मैदानात कसून सराव करू लागली। याचाच इतका चांगला परिणाम झाला की पुढे नवी मुंबई क्रीडा संकुलातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या नवी मुंबई कबड्डी लीगच्या आयोजनात देवाचा प्रमुख सहभाग होऊ लागला। आणि नेहमीच एक आयोजनामध्ये एक फेस लागतो आणि ते माझे सहकारी देवनाथ म्हात्रे। त्यांनी जशा प्रकारे मला इथं सहकार्य माझ्या पश्चात मी नसताना देखील त्यांनी माझ्या आईला स्वतःच्या गाडीमध्ये स्वतः घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी। आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी डॉक्टरांशी एवढे प्रेशराईज करून प्रयत्न करायला लावले, उपचार करण्यासाठी जी मदत केली। आणि मला तिथं गेल्यानंतर स्वतः त्यांच्या छातीजवळ कौलाटून एका भावासारखं समजवत होते, ह्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतोय। आणि मी म्हणजे जी हकीकत की ओळख नसताना एवढं मोठं काम त्या व्यक्तीने आमच्यासाठी केलं आणि असंच त्यांनी करावं समाजसेवा, अशी माझी एक अपेक्षा आहे। याचबरोबर सामाजिक जाणीव असलेलं त्याचं मन त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं। यातूनच कुणाला पॅन कार्ड काढून दे, कुणाला आधार कार्ड काढून दे, कुणाला रेशन कार्ड बनवून दे, मतदार यादीत नाव नोंदणी, कुणाला शाळा, हायस्कूल अथवा कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून दे आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे अनेक रुग्णांना त्याने वेळेत वैद्यकीय मदत मिळवून दिलेली आहे। नवी मुंबई परिसरातील युवक वेगवेगळ्या संघटना, पक्ष, जाती आणि पंथ यात विखुरला गेलेला होता। क्रिकेट, कबड्डी, दहीहंडी यासारख्या जातीविरहित खेळात देवाने असंख्य युवकांना एकत्रित केले। त्यांच्यातील वाद विवाद, भांडण तंटे सामोपचाराने मिटवले। यातूनच देवाच्या पाठीमागे अनेक तरुणांची फळी उभी राहिली आणि याच फळीने बनविला देवा ग्रुप। देवाचे नेतृत्व राजकीय दिग्गजांपासून लपून राहिले नाही। नवी मुंबईचे लोकनेते सन्माननीय गणेशजी नाईक साहेब यांनी देवाच्या विविध व्यासपीठावर वावर वेळीच ओळखला आणि त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नवी मुंबईतील अत्यंत प्रतिष्ठित असा समजला जाणाऱ्या बेलापूर विधानसभा क्षेत्राचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष बनवले आणि देवाच्या राजकीय चळवळीचा प्रवास सुरू झाला। आज देवाकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपद आहे। मला ऑफिसमध्ये बोलवलं होतं, तर अचानक राजीव गांधी ब्रिज सेक्टर 2 इथं माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्याच्यानंतर मी भरपूर तास तिथंच पडून होतो। तर एखादा कोणतरी व्यक्ती आला आणि मला घेऊन गेला। मी विचारले की माझी मदत कुणी केली, कोण आलेलं रात्री, म्हणजे असं मला कुणी ॲडमिट केलं। तर मला माहीत पडलं की देवनाथ म्हात्रे नेरूळ गावातले त्यांनी तुला घेऊन आले इथं म्हणजे ॲडमिट करण्यासाठी। त्यांचं नाव पण देव आहे, देवनाथ म्हात्रे। आणि दादा आला देवासारखा आणि मला वाचवले। आज ते नसते त्या टायमाला तर मी या जगात नसतो, माझ्या आईबाबाला, माझ्या बायकोला, माझ्या पोरांना दिसलो नसतो। त्याच्यामुळे मी या जगात आहे। यांनी मला दुसरा जन्म दिला असं झाल्यासारखं आहे। क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक व साहित्याची चळवळ नवी मुंबईत अखंड तेवत ठेवणाऱ्या देवाची धडाडी तुम्हा आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायक आहे। 20 एप्रिल हा त्याचा वाढदिवस आम्हा सर्वांसाठी उत्सव असतो। नवी मुंबईत याला उगवत्या ताऱ्यास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा। जय जयकारा, जय जयकारा, स्वामी देना साथ हमारा। संघर्षाचं नाव तू, विश्वासाचा भाव तू, मनामनाचा ठाव तू, माणसातला देव तू, निर्भीड निश्चयी तू, जनाचा आधार तू, मोडक्याची काठी तू, पडक्याचा धीर तू, आसमंत नाद घुमे, कीर्तिवान थोर तू,
हातास हात तू, संकटावर मात तू. खोडकर संयमी तू, निश्चयी नियमी तू, मनास हवा हवासा, माणसातला देव तू. जनाचे नेतृत्व तू, मनाचे कर्तृत्व तू, हृदयात राज्य करणारे मधुर वक्तृत्व तू. जनसेवा करण्या तन मन धन अर्पिले तू, मातीतल्या माणसातली कळलेली जाण तू. विसरून भेदाभेद सोडवणी बंधपाश, माणसाला माणुसकीत जोडणारी जात तू. वृद्धाचा श्वास तू, गरिबाची आस तू, चळचळत्या तरुणाईच्या रक्तातील जोश तू. हाकेला संकटाशी लढणारे नाव तू, माणसासाठी माणूस होऊन जगणारा देव तू, जगणारा देव.